आजी इतकं सगळं तुम्ही चांगलं का वागताय माझ्याशी? हे बघ, माझी बुद्धी मला सांगते की जे झालं ते चुकीचंच झालं, पण माझं मन मला सांगते की त्यात तुझा काय दोष? म्हणजे हे बघ, तू तुझ्या आईला त्या बांगड्या सांभाळायला दिल्या असतील ना, पण त्यांचं पुढे काय झालं हे तुला माहित नसेल कदाचित. मी नेहमी माझ्या मनाचंच ऐकते. हं, आई इतक्या टोकाचं का वागली मला नाही माहिती. म्हणजे आजी इतकी वाईट नाहीये ती, पण का तिला हे असं सगळं वागावंसं वाटलं असेल? आणि ते पण एवढा अपमान सगळ्यांसमोर झाला. माझा ना विचार करून डोकं बधीर झालंय या सगळ्याचा. म्हणूनच विचार नको करूस. अगं, विचार केल्याने जे झाले ते काही बदलणार आहे का? नाही ना. झालं असेल अजाणतेपणी तुझ्या आईकडून. हे बघ, चुका होतात. अगं, माणसंच आहेत सगळी, कोणी देव नाहीये ना. पण तरीही माझा माणुसकीवरचा विचार संपलेला नाही. मी ना माणसं ओळखण्यात चुकले असं मला नाही वाटत ते. म्हणून मी समजून घेऊ शकते सगळं. पण हे म्हणजे समर ते अगं, पिंट्याचं जाऊ दे ग, त्याचं काय एवढं. म्हणजे तो नाराज आहे म्हणून तुला वाईट वाटते ना, पण तसा मूळचा मनाने तो चांगला आहे ग. फक्त तुमच्यामध्ये काहीतरी तेढ निर्माण झाले, मन दुखावलं गेले ग, अंतर निर्माण झालंय, कडवटपणा आलाय. आता तेच तर कमी करायचं तुला. हे बघ, ही तुझी जबाबदारी आहे, तुझं कर्तव्य आहे. आणि मला वाटतं हे जमेल तुला. तू न तुझ्यासारखी वाग, म्हणजे खरी वाग. हे बघ, कोणासाठी ना मुद्दाम काहीतरी करायला जाऊ नकोस. तुझा जो चांगुलपणा आहे ना, तो सगळं काही करेल. वेळ घे, 6 महिने वेळ घे, काही हरकत नाही. पण सगळ्यांची मन जिंकून टाक. आणि मला खात्री आहे तू करशील हे. अगं, आहे तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? हो, आहे ना. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पाठीशी आहे. तू हो पुढे, मी सगळ्यांवर लक्ष ठेवलंय. अगं, काय करतेस हे? काळजी नको करूस तू, काळजी नको करूस, मी आहे ना. नाउ आय एम फीलिंग मच 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 लाइटर. पण गरम होतं यार. सगळं इकडे ठेवायचंय. गरम होत आहे ना तुला? हो. ठीक आहे. रो, हा फॅन तू माझ्यासाठी आणलास? ऑफकोर्स तुझ्यासाठी आणले अधीरा. हाऊ क्यूट. रोहन, अरे मी काय म्हणते, सॉरी. तू नॉक करून येत जा ना प्लीज. हा, ते बरं झालं ना, पण मी आले. सत्यनारायण झाल्याशिवाय आपल्याकडे नवरा नवरीने एका खोलीत राहायचं नसतं. एक सेकंड, काय फिल्मी गोष्टी सांगतेस तू आम्हाला? नाही नाही, फिल्मी वगैरे काही नाही आहे रोहन. पूर्वी तर लग्नानंतर 10 दिवसांनंतर मग गर्भदानाची रीतसर पूजा व्हायची आणि मग नवरा नवरी एकत्र खोलीत राहायचे. मी तर सत्यनारायणाच्या पूजेपर्यंतच थांबवते ना तुम्हाला. सगळं कसं शास्त्राला अनुसरून व्हायला पाहिजे ना, रीतभात.
एक काम कर ना अधिरा, तू एक माझ्या खोलीमध्ये येऊन झोप. काय तुमच्या रूम मध्ये? एक सेकंड, आम्ही बघू आमचं काय करायचंय ते. तुझं झालंय बोलून का तुला अजून काय बोलायचंय? काही नाही, अजून काही नाही. ठीक आहे, मग आम्ही आमचं मॅनेज करतो कसं झोपायचं ते. अगं झोपू आम्ही सेपरेट रूम मध्ये, तू जा. बर, काही लागलं तर सांगा अधिरा. येस, हो हो. हो, तू असं का बोलला साईंशी? ऐका दिरा, तू नको लक्ष देऊस याकडे. मला सांग, पण तुला खरंच आईच्या रूम मध्ये झोपायचंय? ऍक्च्युली त्यांच्या रूम मध्ये झोपणं म्हणजे जरा ऑड नाहीये का? रो, कधी आहे सत्यनारायणची पूजा? मोस्टली परवा असेल पूजा. बरं ऐका, सो तू इथे झोप, मी हॉलमध्ये झोपतो. गुड नाईट. रो, आर यू शुअर तुला तिकडे जायचं? म्हणजे तिकडे खूप उकडतं ना, म्हणून म्हणते मी तुला. हा, म्हणजे सवय आहे तशी मला. रो, वीरा, इट्स जस्ट मॅटर ऑफ फ्यू डेज. अगं होईल पूजा. ओके. रो, माझं एक ऐकशील? काय? तू आईंवर इतकं नको ना चिडूस. ए बघ, मी आल्यापासून बघते बाबा आणि तू दोघे जण किती चिडताय आईंवर. हे बघ, आय अंडरस्टँड त्यांची मिस्टेक झालीये, बट दॅट इज ओके यार. आपण किती धरून बसायचंय त्याला? पण किती वेळा चूक करायची? सांग ना मला, एखादीने किती वेळा चूक करायची? तू बघितलंस ना एंगेजमेंट मध्ये तिने काय केलं? तिच्या ना प्रत्येक चुकीमुळे आम्ही सगळे सफर करतो. यू नो व्हॉट, मला वाटलं होतं की हे मागे जे झालं त्यामुळे ती काहीतरी शिकेल, सुधरेल, तिला धडा मिळेल, पण नाही. तिने हे जे बांगड्यांच्या बाबतीत केलंय ना, ते नाही पटलंय मला. अरे रोह, त्या बांगड्या मिळाल्यात ना परत. सो त्याचं इंटेन्शन काय होतं? पाहिलंच ना इंटेन्शन काय होतं तिचं. हे बघ अधिरा, तू प्लीज नको पडू यात. तू शांत हो, झोप मस्त. गुड नाईट.